मित्रांनो, ऑनलाईन स्कॅमबद्दल एक नवीन प्रकार ऐकण्यात आला, त्याबद्दल आज मी आपल्याशी चर्चा करणार आहे. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्यापैकी बरेच जण जे आहेत ते डॉलर काही विकत घेत असतील किंवा वेगवेगळ्या व्यवहाराच्या संदर्भामध्ये पैशाची ऑनलाईन देवाणघेवाण करत असतील. एक किस्सा असा ऐकण्यात आला की एका दुसऱ्या राज्यातले जे पोलीस आहेत ते पोलीस डायरेक्ट आपल्या महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये आले आणि त्या पोलिसांनी असं सांगितलं की तुमच्या अकाउंटमध्ये जी रक्कम आलेली आहे ती रक्कम जी डिजिटल अरेस्ट एका व्यक्तीला करण्यात आलेलं होतं त्या दुसऱ्या राज्यामध्ये, तर त्या डिजिटल अरेस्टची ती रक्कम आहे. हे घडलं कसं? डिजिटल अरेस्टशी आणि त्या व्यक्तीचा काहीही संबंध नव्हता, त्या व्यक्तीला काही माहीतसुद्धा नव्हतं आणि पोलीस आले, गुन्ह्यामध्ये आरोपी करतो असं म्हणू लागले आणि तुम्हाला ती रक्कम रिकव्हरी द्यावी लागेल, म्हणजे पैसे द्यावे लागतील असे ते म्हणाले. हा प्रकार नेमका काय आहे याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण उदाहरणासाठी एक किस्सा किंवा प्रसंग घेऊया की काही गोष्टी असतात जसं की बिटकॉईन असेल किंवा अन्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी डॉलरची आवश्यकता असते, किंवा आपण एखादी वस्तू घेतो वेगवेगळ्या प्रकारची आणि आपण आपली वस्तू किंवा आपले डॉलर एखाद्या व्यक्तीला विक्री करतो आणि ती व्यक्ती आपल्याला काय म्हणते की मी तुम्हाला अमुक अमुक खात्यावरून जे आहेत ते पैसे पाठवलेले आहेत. उदाहरणार्थ आपला व्यवहार, आपण ए नावाची व्यक्ती आहोत, आपला व्यवहार हा बी सोबत झाला, आपण त्या व्यक्तीला डॉलर विकले किंवा त्या व्यक्तीला काही वस्तू विकल्या बी या व्यक्तीला, आणि त्याच्या बदल्यात बी या व्यक्तीने सी या व्यक्तीकडून, सी या व्यक्तीच्या खात्यामधून जी आहे ती रक्कम आपल्याला पाठवली, म्हणजे ए या व्यक्तीला पाठवली. आता आपला व्यवहार जो झालेला आहे तो बी बरोबर झालेला आहे आणि आपल्याला जी रक्कम आलेली आहे ती रक्कम सीच्या खात्यातून आलेली आहे. तर किस्सा असा झालेला होता की एका व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करण्यात आलेलं होतं आणि डिजिटल अरेस्ट करून त्याच्याकडून 20 लाख रुपये रक्कम जी आहे ती घेण्यात आलेली होती आणि ती 20 लाख रक्कम जी आहे ती एका एक्स नावाच्या व्यक्तीने डिजिटल अरेस्टद्वारे वाय नावाच्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जी आहे ती ट्रान्सफर करायला सांगितली होती. आणि त्यानंतर जे एकमेकांसोबत असे ट्रान्झॅक्शन होत गेले, या खात्यातून त्या खात्यात, त्या खात्यातून त्या खात्यात, आणि या ए आणि बीचा दोघांचा व्यवहार असताना केवळ बीवर विश्वास ठेवून एने सी या व्यक्तीच्या खात्यामधून किंवा अन्य त्रयस्थ व्यक्तीच्या खात्यामधून स्वतःच्या खात्यावर रक्कम स्वीकारली. आता याच्यामध्ये ए या व्यक्तीची तर काही चूक नव्हती, त्यांनी एक लीगल ट्रान्झॅक्शन केलेलं होतं, परंतु तरीसुद्धा ती रक्कम ज्याच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत गेली त्या त्या खात्याचा तपास करत, मार्ग काढत सायबर क्राईमचे जे पोलीस आहेत ते ए या व्यक्तीपर्यंत पोहोचलेले होते. म्हणजे या व्हिडिओचा आपल्या तात्पर्य असं आहे की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी व्यवहार करतो, आपण आपली एखादी वस्तू विकतो, आपण डॉलर विकतो किंवा आपण बिटकॉईन विकतो, तर आपण त्याच्या बदल्यात जी रक्कम घेणार आहे किंवा एखादा आपल्या लेनदेनचा व्यवहार असतो एकमेकाशी, तर आपला व्यवहार ज्याच्यासोबत आहे तर त्याच्याच खात्यातून आपण ती रक्कम घेतली पाहिजे. आपण जर थर्ड पार्टीकडून ती रक्कम पाठवतो म्हणाले तर ती रक्कम अशा प्रकारच्या एखाद्या गुन्ह्यातली सुद्धा असू शकते आणि त्याची आपल्याला माहिती नसते आणि आपण विनाकारण त्या गुन्ह्यामध्ये गोवलो जातो, आपण सुद्धा त्या गुन्ह्याचा एक भाग होतो. सायबर क्राईमचे पोलीस जेव्हा अशा प्रकारचा गुन्हा दाखल होतो तेव्हा त्या रकमेचा मागोवा घेत ते कोणकोणत्या अकाउंटमधून कुठं कुठं गेलेली रक्कम आहे याचा सुगावा घेऊन, बँकेकडून माहिती घेऊन ते आपल्या घरापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला सुद्धा त्या केसमध्ये आरोपी करू शकतात. त्यामुळं मित्रांनो, जेव्हा व्यवहार करत असाल, आपण आपल्याकडचे बिटकॉईन्स असतील, आपल्याकडचे डॉलर्स असतील याची विक्री करत असाल किंवा आपण एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट देत असाल आणि त्याच्या बदल्यात रक्कम स्वीकारत असाल, तर आपण निश्चितपणे त्याच व्यक्तीच्या खात्यामधून ती रक्कम स्वीकारावी. कारण ज्या अननोन व्यक्ती, की आपल्याला माहीत नाही की ती व्यक्ती कोण आहे, थर्ड पर्सन की ज्याच्या खात्यामार्फत आपल्याला रक्कम रिसीव्ह होणार आहे, तर ती व्यक्ती क्रिमिनल असू शकते किंवा त्या व्यक्तीला आलेली रक्कम जी आहे ती एखाद्या गुन्ह्यातली असू शकते. त्यामुळं या गोष्टीची आपण सर्वांनी काळजी घ्यावी अशी विनंतीसुद्धा मी आपल्याला या माध्यमातून करतो. आणि मित्रांनो, आपण काळजी घ्याचाल असं मला खात्री आहे,
कारण बऱ्याच वेळा आपण पाहतोय आता की खूप सारे डिजिटल स्कॅम्स येत आहेत. आधी आपल्याला पैसे पाठवले जातात थोडेसे आणि माझे पैसे तुमच्याकडे चुकून आलेले आहेत, मला ते पैसे रिटर्न पाठवा, मी रिक्वेस्ट पाठवतो असं म्हणतायत आणि त्या ठिकाणी आकडा वेगळा असतो. तसंच हॅकिंगचे पण प्रकार होत आहेत. त्यामुळं आपण हे सगळं करत असताना नेमकं जे आहे ते काय करतोय, आपण कोणत्या कॉलला हे करतोय, तर ते सर्व जे आहे ते आपण मग विचार केला पाहिजे की आपण एखाद्याला रिक्वेस्ट पाठवत असताना. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोणी जर आपल्याला पैसे पाठवणार असेल तर आपल्याला आपल्या फोनपेला, गुगल पेला किंवा कुठल्याही पेमेंट ॲपला आपल्याला पासवर्ड टाकण्याची आवश्यकता नसते. पेमेंट रिसीव्ह करण्यासाठी कोणताही पासवर्ड टाकण्याची आवश्यकता नसते. पेमेंट सेंड करण्यासाठी जे आहे ते पासवर्ड टाकण्याची आवश्यकता असते. या गोष्टीची सुद्धा आपण खबरदारी घ्याल अशी अपेक्षा आपल्या सर्वांकडून करतो. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या आमच्या कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलच्या संपूर्ण टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्याला सुख, समृद्धी, भरभराट आणि निरोगी आरोग्याचं जावो अशी मंगल कामना आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपल्याला व्यक्त करतो. धन्यवाद.